कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वेगळंच वाटतंय मला, मस्त वाटतंय. म्हणजे माझी मलाच स्वतःची नव्यानं ओळख झाल्यासारखं वाटतंय. आधी फक्त एक सून म्हणून या घरात आले, मग गृहिणी झाले. हळूहळू या घरानं मला आपलंसं केलं आणि आता तर अधिपतींमुळे घरच माझं झालंय. या घराची सगळी सुख दुःख आनंद सगळ्यात मी वाटेकरी झाले. मला आता तू बळ दे आई. या घराला आनंदात ठेवण्यासाठी सुखात ठेवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. असं होय, तू या घरासाठी समज करणार आहेस. म्हणजे तू तशी करतेसच, पण एक महत्वाची गोष्ट आहे, ती फक्त तूच करू शकतेस. ती कवा करणार आहेस तेवढं सांग. काय सांगा ना. अगं तेच, म्हणजे माझ्या मांडीवर पतवंड कधी खेळणार आहेस? म्हणजे हे भाग्य आताच्या कुणाच्या वाट्याला येतं ग? आजी तुम्ही दरवेळी तेच बोलता. अगं म्हणजे जवळ होत नाही तवर मी तेच तेच बोलत राहणार ना व. आणि मी काय म्हणते, जे काय होणार असेल ना ते लवकर होऊ दे. काय आहे म्हणजे मला वरच्याचा कधी बोलावा येईल याचा काही नेम नाही ना व. म्हणून म्हणलं जे काय होईल ते लवकरात लवकर होऊ दे, एवढीच इच्छा आहे बघ. 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती, एवढ्या लवकर कोणी इकडे चाललेस वर? आम्ही काय तुला वर बी जाऊन देत नसतो अजिबात. अरे तू मला जाऊ देणार नाही, पण त्याची इच्छा असेल मी यावं तर मला जावंच लागेल ना व. ग बस की, कुठं उगाच म्हातार झाल्यावर बोलतेस ग आजी? आता मी काय तरणी आहे वय? अगं तुझ्यापेक्षा तरणं कोण आहे का या घरात? मनानं तरणं असलं पाहिजे ग. मनात लय वाटतं काय काय करावं, पण शरीरानं साथ द्यायला नको वय. खरं पण तशी बी माझ्या आयुष्यात लय समाधानी आहे बघ. देवाच्या दयानं सगळं सगळं काही चांगलं झालंय बघ. आता परतवंडाचं तोंड बघितलं की तेवढंच पुण्य लागल आणि आनंदानं वर जाईल मी. कशाला सकाळ सकाळ असलं काहीतरी बोलायलास ग? मी तेच त्यांना म्हणत होते, कशाला असा काहीतरी विषय काढताय. बर राहिला तो विषय, पण दुसरा विषय काढलाय त्याचं काय? कोणचा दुसरा विषय? सुनबाईला माहितीये की दुसरा विषय कंचा तो. नाही नाही, काही दुसरा काही विषय नाहीये. काही नाही चला. आता तर सांगत कुठला विषय? अरे नाचती ती. तुम्हा दोघांनी बी माझं एक सांगणं आहे, लवकरच ह्या घराचं गोकुळ होऊ दे. काय काय बोलतात आजी? हो, दावा, दावा, मास्तर. काय महत्वाचा मुद्दा बोलले आजी. मनावर घ्यायला लागतंय. हो, गप्पा हो, तुमच्या जिभेला काही हाड? ओ ओ एवढं काय झालं लाज आहे ना? लाजल्यावर का नाही तुमच्या मूळ सौंदर्याला सोनेरी किनारी येते जणू. आजी म्हणली ते काही एवढं मनावर घेऊ नका तुम्ही. पण आता काही रीतच आहे बघा, जगराटी. मी असं म्हणणार नाही की संसाराच्या वेलीवर फुलं बिलं, पण आमच्या आजी म्हणली ते काही चुकीचं आहे. म्हातारी माणसं बोलते तुझं लगीन झाल्यावर. चला, मला भरपूर कामात जाऊ. आम्ही जे बोललो त्याच्यावर काहीतरी बोला तर. काय बोलू मी त्यावर? मी बोलले ना मला कामात भरपूर, जाऊ द्या. असं कसं? आजी एवढं काय काय म्हणल्या त्याच्यावर काहीतरी विचार विनिमय व्हायला पाहिजे का नाही माणसाचा? ते मला सांगा, छोटी मास्तरीन बाई पाहिजे का छोटा मास्तर पाहिजे? हो, काय चाललंय तुमचं? बरं तुमचं थोडा आम्हाला जर विचारशील तर आमचं बघा, आमचं ठरलंय. आम्हाला का नाही छोटी मास्तरीन बाईच पाहिजे, सेम तुमच्या वाणी, तुमच्या पावलावर पाऊल ठेवणारी, ही हुशार गोड. चला, काय, हा मला काम आहेत, मला जाऊ दे. हो, काम होत राहतील. मी जे काही विचारलं ते सांगत. अरे देवा, काय झालं? बाबांना चहा द्यायचा होता, तो राहिला. मला जायला लागेल.
हा ओंकार, काय झालं बाबा, बघतोयस ना? हो मोठे मालक, चाललंय माझं, बघतोय मी. काही डेस्टिनेशन सॉर्ट आउट करून ठेवलेत, एकदम एक्झॉटिक डेस्टिनेशन्स आहेत. फॅन्टास्टिक. मला पाठव आणि एक काम कर, त्याला ऑप्शन पण बघून ठेव. मला डिटेल्स सगळे पाठवून देतो. हो मोठे मालक, मी अजून शोधतो आणि सगळे डिटेल्स तुम्हाला एकसाथ पाठवतो. काय मला एकदा चेक करायला पाहिजे ना, आणि अक्षराशी बोलायला पाहिजे त्याबाबत. काही झालं तरी तुझा भाऊ आणि वहिनी लवकरात लवकर ट्रिपला गेले पाहिजेत. मोठे मालक, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी सगळे डिटेल्स तुम्हाला एकसाथ पाठवतो. तुम्ही फायनल करा, मग मी बुकिंग करून टाकतो. हा, तुम्ही काळजी करू नका. गुड, थँक्यू. ठेवू? येस येस, माझं काम चालूच आहे. बाबा चहा घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फ्रेश दिसतेस अगदी. काही नाही. तुम्ही ठीक आहात ना? मी अगदी ठीक आहे. आणि तुला सांगू का, तू आता माझी किंवा बाकी कशाचीच काळजी करू नको. तू फक्त आता तुमच्या संसाराकडे लक्ष दे. बाबा, आमचा संसार म्हणजे काय फक्त आम्ही दोघं होत का? तुम्ही सगळे आलातच की त्यात. नाही ते झालंच, पण तुमच्या संसाराच्या केंद्रस्थानी तुम्ही दोघे असायला हवे ना. बरं जाऊ दे, मी आता डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. तू आणि अधिपती कुठेतरी बाहेर फिरायला जावं अशी माझी इच्छा आहे. अहो, आत्ताच तर जाऊन आलो 10 दिवस. अरे ते काय फिरायला गेला होता? ते रीत पाळायला गेला होतात ना. एवढे कष्टात दिवस काढले तुम्ही, मला माहिती आहे सगळं. आणि असंही लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठे नाही गेलात बाहेर. अगं कपल्स तर केवढे फिरत असतात, जगभर फिरत असतात. तुमच्या लग्नाला इतके महिने झाले. बाबा, एवढ्या गडबडीत कसं जाणार ना आम्ही? नको नको, आत्ता नको. अगं नाही नाही, या सगळ्यामध्ये तुझा काही संबंध नाहीये. हे सगळं मी ठरवणार, मी ऑर्गनाईज करणार. तुम्ही फक्त बॅग भरायची आणि निघायचं. खरं सांगू का, माझी पण तशी इच्छा आहे बाहेर फिरायला जायची. तुम्ही म्हणालात तसं लग्नानंतर कुठेच गेलो नाही होत, आणि खरं तर चांगली आयडिया आहे. माझी काही हरकत नाही, पण अधिपती लगेच तयार होतील असं वाटत नाही मला. आता ते काम मात्र तुला करावं लागेल, त्याला तयार करण्याचं. मी सांगायला लागलो तर तो माझं काही ऐकणार नाही, मुद्दाम उलट करेल. त्याला कन्व्हिन्स कर आणि मस्तपैकी कुठेतरी हिल स्टेशनला जा किंवा एखाद्या एक्झॉटिक लोकेशनला. बाबा, हे सगळं काही आत्ता शक्य होईल असं वाटत नाही मला. अक्षरा, सगळं शक्य होतं. जगात अशक्य असं काहीच नाहीये. ही माझी ऑर्डर आहे असं समज. आणि मी आता तुझं काही ऐकणार नाहीये. माझ्याकडून तयारी झाली की मी तुला कळवतो. बॅग भरून तयार राहा, लगेच निघायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.